नाराबस्ती जरीपटका येथील शंभूनगर, निर्मल कॉलनी, पिरामिड सिटी, ओमनगर, आर्यनगर व इतर परिसरातील नागरिकांची जुनी मागणी अखेर पूर्ण झाली आहे। रेल्वे पुलाखालचा जीर्ण रस्ता दुरुस्त करण्यात आल्यामुळे वाहतूक आता सुकर व सुरक्षित झाली आहे। या कार्यासाठी नागरिकांनी सुनीताताई महल्ले व शंभूजी महल्ले यांचे आभार मानले आहेत। त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे हा जनहितकारी उपक्रम शक्य झाला। सक्रिय लोकप्रतिनिधींमुळे प्रश्न मार्गी लागतात हे या उदाहरणातून स्पष्ट होते। उद्घाटन के बारे में बताइए। दादा, आजचा जो क्षण होता शंभूनगर वासियांकरिता आणि आमच्या सर्व लोकांकरिता हा खूप महत्त्वाचा क्षण होता आणि आतुरतेने आम्ही त्या क्षणाची वाट बघत होतो। पण आज तो क्षण आमचा इथे म्हणजे हे आमची जीत झालेली आहे असं आम्हाला वाटतं। आम्ही जेव्हा या रस्त्यासाठी संघर्ष केला त्यावेळेला आमच्यासोबत शंभूनगरचे पूर्ण रहिवासी सोबत होते आमच्या आणि इथले आमचे पदाधिकारी सुद्धा होते। शरदजी सातपुते, संजयजी तोटे, आशिषजी घोडेस्वार, बैस भैया, चाटे भैया या सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आणि या सर्व लोकांना घेऊन आम्ही माननीय नितीनजी गडकरी साहेब खासदार यांच्याकडे गेलो। त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी ते निवेदन आमचं स्वीकारलं आणि ते निवेदन त्यांनी स्वीकारून आमच्या याच्यावर लगेच त्यांनी कारवाई करायला लावली। त्यानंतर त्यांनी ते लेटर आमचं लेटर त्यांनी रेल्वेवाल्यांना दिलं आणि रेल्वेवाल्यांनी सुद्धा आम्हाला पुरेपूर याची मदत केली। त्यानंतर आमच्या या रोडचं काम सुरू झालं, रेल्वेची 3री लाईन पडणं सुरू झालं आणि इथे कोणालाही अपेक्षा नव्हती का आपल्यासाठी हा रोड उघडणार। पण आमचा एक संघर्ष, आमची जीत, शंभूनगर वासियांची ही जीत आमची आज झालेली आहे। याच्या आधी आमच्या या रोडचं काम व्हायचंच होतं, 4-5 दिवस बाकी होते। त्याच्या अगोदरच काँग्रेसवाल्यांनी इथे येऊन आपला नारळ फोडण्याचा कार्यक्रम केला। ते जग्यासीजी होते, कॉर्पोरेटर जरीपटक्याचे, काँग्रेसचे। यांना कुठलीही परमिशन नव्हती। यांनी आम्हाला सांगितलं की आमचं बोलणं अग्रवाल यांच्याशी झालं आहे, पण त्यांचं कुठल्याही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं नव्हतं किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याशी नाही। त्यांनी एका लेबरशी बोलून 4 वाजताची वेळ घेऊन लगेच 2-3 जणांमध्ये त्यांनी ते नारळ फोडलं। पण त्यांचा हा कार्यक्रम कधीही सक्सेस झालेला नाही, यानंतरही होणार नाही। जी ती नेहमी आमची भारतीय जनता पार्टीचीच होईल। आमचे माननीय खासदार नितीनजी गडकरी साहेब यांनी जो आम्हाला सहकार्य केलं, माननीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते। आणि ज्या रोडसाठी आम्ही संघर्ष करत होतो तो संघर्ष आमचा आज पूर्ण झाला। 12 वर्षापासूनची आमची ही जीत होती, आज त्याला चालना मिळाली। तो रोड सर्व लोकांसाठी ओपन झालेला आहे आणि सर्व जनता पूर्ण नगरातील शंभूनगर, निर्मल कॉलनी, आर्यनगर, आपलं मंगलमूर्ती नगर, जरीपटका येथील सर्व रहिवाशांकरिता हा रस्ता सुरळीत चालू झालेला आहे। त्याकरिता मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वात आभार मानण्याचं हे तर आमचे माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचे खूप खूप आभार मानून मी त्यांना धन्यवाद देते।